पंचकर्माचे जे फायदे आहेत, तर पहिल्यांदा तर पंचकर्म का करायचं? आपल्या शरीरामध्ये दूषित नको असलेले दोष आहेत, हे वाढले, विषारी घटक शरीरात वाढले की वात पित्त कफ हे जे त्रिदोष आहेत हे दूषित होतात आणि त्याच्यामुळे बरेचसे आजार निर्माण होतात। तर हा जो दोष प्रकोप आहे हा कमी करण्यासाठी पंचकर्म चिकित्सा केली जाते। आयुर्वेदामध्ये 2 पद्धतीने उपचार केले जातात। एक म्हणजे शमन, म्हणजे ज्याच्यामध्ये औषधीद्वारे ट्रीटमेंट केली जाते, आणि दुसरं आहे शोधन। शोधन म्हणजे पंचकर्मांच्या साह्याने ते शरीर दोष जे आहेत ते शरीराबाहेर काढले जातात आणि ट्रीटमेंट केली जाते। यामुळे आजार लवकर बरे होण्यास आपल्याला मदत होते। तर हे जे पंचकर्म आहेत हे जेव्हा अतिरिक्त दोष शरीरामध्ये वाढलेले असतात अशा वेळी केले जातात आणि त्याचे बरेचसे फायदे दिसून आलेले आहेत। विरेचन ही चिकित्सा पित्तामध्ये केली जाते। शरीरात अतिरिक्त वाढलेलं जे पित्त आहे हे कमी झाल्यामुळे उलटी, मळमळ किंवा जळजळ होणं यासारख्या तक्रारी कमी व्हायला मदत होते। ऊर्ध्व जत्रुगत विकारामध्ये जेव्हा नस्य केलं जातं तेव्हा मायग्रेन सारखे त्रास हे कमी होण्यास फायदा होतो। त्यानंतर रक्तमोक्षणाने वाढलेला रक्तदाब कमी होण्यास बराचसा फायदा होतो। आणि यासोबत जी बस्ती चिकित्सा केली जाते ही बस्ती चिकित्सा ही प्रामुख्यानं हृदयरोग, ब्लॉकेजेस, त्यानंतर डायबिटीज यांसारख्या आजारांमध्ये ही बस्ती चिकित्सा केली जाते, ज्यामुळे हे आजार लवकरात लवकर बरे होण्यास आपल्याला मदत होते।